नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा आजचा भाग हा खरंच खूप छान असणार आहे. अद्वैत सरोजच्या समोर कलाची बाजू कशी घेतो आणि त्याचबरोबर अद्वैत आणि कला किचनमध्ये आता असतात आणि तर त्याला रजनी सांगते की साखरेचा डबा काढून कलाला दे. मग अद्वैत साखरेचा डबा काढून कलाला देतो, पण त्या साखरेच्या डब्याचं झाकण काही कलाला निघत नसतं, कारण कला ही रामनवमीचा नैवेद्य बनवत असते, प्रसाद बनवत असते. मग कला त्याला म्हणत असते की खेच तू झाकण, आणि त्या सगळ्यामध्ये ते दोघंजण झाकण काढत असतात आणि त्याचवेळी सरोज तिथे येते. सरोजला खूप राग येतो. सरोज जेव्हा हे सगळं पाहते तेव्हा ती म्हणते की काय चाललंय तुमचं. तेव्हा कला शांतच बसते. त्यानंतर तिथे शेजारच्या काकू येतात आणि त्या म्हणतात, काय अद्वैत कला, रामनवमीचा प्रसाद जोडीने बनवते तुम्ही. आणि अद्वैत कला पाहू लागतात. सरोज पण गप्पच बसते, कारण आता शेजारचे आलेले असतात. त्यांच्यासमोर कलाला काही बोलणं हे तिला चुकीचं वाटत असतं, कारण तिचाच तो इन्सल्ट होणार असतो. बाकीचे लोक कलाची बाजू घेतील याची तिला जाणीव असते, त्यामुळं ती शांतच राहते. आणि अद्वैत कलालाही पण आत्ताच कळतं की त्यांच्या हातून, दोघांच्या हातून जोडीने रामनवमीचा प्रसाद बनवला गेलेला आहे, म्हणजे अद्वैतचाही हातभार त्यासाठी लागलेला आहे. तर आजचा सविस्तर भाग आपण पाहूया. इकडे अद्वैत झोपलेला असतो, पण त्याला अचानक जाग येते. त्याला काही झोप लागत नसते. त्याला भूक लागलेली असते. तो पाणी आहे का पाहतो, तर पाणीही नसतं, म्हणून तो किचनमध्ये जायला निघतो. इकडे नैनाने राहुलला कॉल केलेला असतो. राहुल तिचा कॉल कट करत असतो आणि नैना मात्र वारंवार कॉल करत असते. ती म्हणत असते की काहीही झालं तरी याला मी सोडणार नाही, कारण काहीही झालं तरी आता माझं राहुलशी लग्न होणारच आहे, असं नैनाचं म्हणणं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे नैना त्याला म्हणते की मी तर ना लग्नासाठी खूप शॉपिंग केलेली आहे. तेव्हा नैनाला राहुल म्हणतो, बघ तुझी तू कर, काय करायचं आहे ते, मला अजिबात इंटरेस्ट नाही या सगळ्या गोष्टीमध्ये. तेव्हा नैना म्हणते की असं काय म्हणतोयस रे, आता मी होणारी बायको आहे, मी कोणाला सांगणार. आता तर उलट आपण दोघांनी जास्त गप्पा मारल्या पाहिजेत, तरच आपल्याला ह्या ज्या मेमरीज आहेत आपल्या, त्या आपल्या राहतील आयुष्यभर लक्षामध्ये. त्यावेळेस राहुल म्हणतो, बस कर तुझं, मला काय ते करायला इंटरेस्ट नाही आहे. जर तुला अजूनही विचार करायचा असेल तर कर, मला तुझ्याशी लग्न करण्यात इंटरेस्ट नाही. आणि तो कॉल कट करतो. तेवढ्यात रोहिणी तिथे येते आणि म्हणते, त्या मूर्ख मुलीचाच कॉल असणार आहे. तेव्हा राहुल म्हणतो की हो, पण मी गप्प केलेला आहे तिला. तर रोहिणी चिडते आणि म्हणते, त्या वडिलांवर जाण्यापेक्षा माझ्यावर गेला असताना तर तरी लाईफ तुझी सॉर्ट आउट असली असती. आता हे जे काही घडलं आहे ना, ते घडलं नसतं. त्यावरती राहुल तिला म्हणतो की हो, मी डॅडवर गेलो असतो ना तर बरं झालं असतं, तुझ्यावर गेलेलो आहे ना म्हणून असं झालेलं आहे. आणि राहुल रोहिणीवरच चिडलेला असतो. त्यानंतर आता दोघांनीही राहुलच्या बाबांबद्दल बोललेलं असतं. त्यांनी असं दाखवून दिलेलं असतं की राहुलचे बाबा हे चांगले नाहीत, असं रोहिणीचं म्हणणं आहे. इकडे कलाने संगीताला कॉल केलेला असतो आणि तिने संगीताला म्हणत असते की आबांनी तुम्हाला सगळ्यांना इकडे बोलवलेलं आहे. त्यावरती संगीता म्हणते, काय सांगतेस तू. तेव्हा कला म्हणते हो. तेव्हा कलाला किचनमधून काहीतरी पडल्याचा आवाज येतो, म्हणून कला धावत किचनकडे जाऊ लागते. तर किचनमधून प्लेट पडलेली असते आणि अद्वैत तिथं आलेला असतो. कला म्हणते की अरे सांगायचं तुला काय हवं होतं तर दे इकडे, मी कट करून देते. तर अद्वैत म्हणतो, मला ते जमतं आहे त्यामुळे मी करू शकतो, मला काही फ्रूट्स कट करून द्यायची गरज नाही आहे, माझे मी करू शकतो, असं म्हणत अद्वैत कलाला ऐकवत असतो. आणि त्याचवेळी त्याच्याकडून जी सुरा असतो तो त्याच्या बोटाला लागतो आणि तो कळवळू लागतो. त्यानंतर तिथे कला त्याला म्हणते की अरे जरा सावकाश, म्हणून कला त्याची समजूत घालू लागते. तर इकडे अद्वैत तिला म्हणत असतो की अरे शांत हो, आणि मग ती त्याच्या जखमेवरती हळद लावून देत असते. त्याचा हात तिच्या हातात असतो आणि हे सगळं पाहून रोहिणीला मात्र खूप राग येतो. तिथे सरोज आलेली असते. सरोजला खूप राग येतो आणि सरोज ओरडते, म्हणते अंजू. आणि मग अंजू धावत येते. अंजूला म्हणते की अद्वैत साहेबांना काही पाहिजे ते बघायचं नाहीस का तू. अद्वैत म्हणतो, अगाई काही नाही झालेलं. आणि मग इकडे सरोज लगेच पुढे जाते आणि म्हणते, बघू काय झालं बोटाला. आणि त्याचा हात हातात घेऊन पाहू लागते, म्हणते हे काय लावले. तेव्हा कला म्हणते की हळद लावले. तर लगेच कलाला सरोज म्हणते की तू त्याच्या हातावर हळद काय लावायची गरज होती. आणि म्हणत ती अद्वैतला पाण्याने त्याचं पोट लगेच धुवायला लावते आणि म्हणते की अंजू जा किट घेऊन यायचा. आणि मग लगेचच त्याच्या बोटाला ड्रेसिंग करू लागते. म्हणू लागते की अरे तुला माहिती आहे ना, इन्फेक्शन होऊ शकतं याने, हे लावायची काही गरज नाही आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, अगं एवढं काही झालेलं नाही आहे. तर सरोज म्हणत असते, मला माहिती आहे काय झालं आहे ते, माझ्या मुलाच्या बाबतीत काय झालेलं मला सहन होत नाही, हे तुला माहिती आहे ना, असं म्हणत ती बोलू लागते. कला पाहत असते
सरोजला अद्वैतची किती काळजी आहे, ती अद्वैतची किती काळजीनं बोलत आहे. त्यानंतर ती स्वतःहून त्याच्या बोटाला ड्रेसिंग करून देते आणि म्हणते की उद्या डॉक्टरकडे जाऊन इंजेक्शन घेऊन ये. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नेमकं सोहम पेंटिंग करत असतो आणि त्याचवेळी तिथे रजनी येते आणि रजनी म्हणते की काय करतोयस. तेव्हा सोहम म्हणतो की आई तुला कसं कळलं, मला ना खरंच तुझ्या हातच्या कॉफीची गरज होती. तेव्हा रजनी म्हणते की हो रे, आईला सगळं कळत असतं, आपल्या मुलाला कधी काय पाहिजे काही नको आहे या सगळ्या गोष्टी आईलाच माहिती असतात ना. मग ती अस्वस्थ बसलेली असते आणि त्याचवेळी सोहम म्हणतो काय झालं आई, असं का बसलीस, तू काय टेन्शन आहे का. तेव्हा रजनी म्हणते की काही नाही रे, आत्ता राहुलचं जे झालं आहे तेव्हापासून मला धक्काच बसलेला आहे. सोहम म्हणतो अगं काय झालं, एवढं टेन्शन नको घेऊस तू. त्याचवेळी इकडं आपल्याला पाहायला मिळतं संगीता ही दुधाचा ग्लास घेऊन काजलकडे आलेली असते आणि ती काजलशी बोलू लागते. काजलला म्हणत असते की मला ना कळतच नाही आहे काय होतं आहे ते, हे नैनाने जे गोंधळ घातला आहे ना त्यामुळं खरंच टेन्शन येतं. पण मला एक सांग, तुझ्या मनात तसं काय असेल तर मला सांगशील ना तू. तेव्हा काजल म्हणते की मी ना नैनाताईचा आदर्श पुढे ठेवते, असं काही नाही आहे माझ्या मनात. त्याचबरोबर इकडे सोहम पण ती रजनीला म्हणतो की काळजी करू नको, जर माझ्या मनात असं काय असेल तर मी तुला आधी सांगेल, असा तो शब्द इकडे रजनीला देतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सरोज ही आता अद्वैतला घेऊन रूममध्ये आलेली असते, त्याच्यासाठी मिल्कशेक आणलेला असतो आणि त्याला म्हणते मला सांगायचं ना. तेव्हा अद्वैत म्हणतो अगं काही नाही, मला साधे फ्रूट्स हवे होते आणि मी ते कट करून घेत होतो. आणि मग सरोज म्हणते की ती मुलगी. तेव्हा अद्वैत म्हणतो अगं माझ्याकडून प्लेट खाली पडली म्हणून ती आलेली होती, बाकी काहीच नाही, तू की चुकीचा अर्थ काढू नकोस. तेव्हा सरोज म्हणते की त्या खरे बहिणी काय आहेत ना मला चांगलंच माहिती आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो तसं नाही आहे गाई, आणि तो कलाची बाजू घेतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सरोज विचारते सकाळी मला सांग रोहिणीने तुला काय विचारलं, बाजूला घेऊन काय म्हणाली. अद्वैत म्हणतो काही नाही, ती मला म्हणाली जर मी खऱ्यांच्या घरी यायला हवं असेल तर माझी एक अट आहे, ती तुला मान्य करावी लागेल. अद्वैत म्हणतो मग मी अट तिची मान्य केली. तर सरोज म्हणते काय अट आहे. अद्वैत म्हणतो तिने नाही सांगितलं. तेव्हा सरोज म्हणते की अरे तुला कळतंय का, तू काही पण कसा शब्द देऊन बसतोस, अवघड होतं हे सगळ्या गोष्टी. आणि अद्वैत म्हणतो तसं नाही, आता बघूया कळेल काय म्हणते ती. आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आबांनी आधीच सांगितलेलं आहे रामनवमी आहे, रामनवमीचा सोहळा घरी खूपच मोठा असतो आणि कला आता रामनवमीचा प्रसाद बनवत असते. त्यावेळेस तिथे अद्वैतला रजनी सांगते की कलाला साखरेचा डबा काढून दे. अद्वैत साखरेचा डबा काढून घेतो, पण त्याचं झाकण काही निघत नसतं. कलाने डबा पकडलेला असतो. अद्वैतला ती म्हणत असते की तू झाकण खेच आणि दोघं जण डब्याचं झाकण काढत असतात. त्याचवेळी सरोज तिथे येते आणि हे सगळं पाहते. तेव्हा तिला धक्का बसतो, ती जोरात ओरडते आणि त्याचवेळी अद्वैतच्या हातून डब्याचं झाकण निघलेलं असतं आणि पातेल्यात साखर पडत असते. दोघांच्या हातून प्रसादामध्ये साखर ॲड होत आहे हे पाहून शेजारच्या आलेल्या काकू म्हणतात की खरंच कला अद्वैत आज जोडीने रामनवमीचा प्रसाद बनवला आहे तुम्ही. आणि मग कला आणि अद्वैतच्याही लक्षात येतं की त्यांनी जोडीने प्रसाद बनवलेला आहे. ते दोघंही पाहू लागतात आणि सरोजलाही धक्का बसतो. पण त्या काकू आलेल्या असतात त्यामुळे सरोज काही बोलत नाही, ती गप्प बसते. आणि त्या काकू मात्र अद्वैत कलाचं कौतुक करतात. म्हणजे देवाच्याच मनात आहे की अद्वैत कलानी एकत्र यावं, त्यांचा संसार सुखाचा व्हावा, हे आपल्याला इथे पाहायला मिळतं. कला अद्वैत एकमेकांकडे पाहू लागलेले आहेत. आता कला अद्वैतला ही जाणीव झालेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.